नामपूरला नगरपंचायतचा दर्जा मिळवण्यासाठी न्यायालयातील रिट याचिका दाखल. मुंबई हायकोर्ट अॅडव्होकेट रणजित जाधव यांच्यामार्फत याचिका दाखल केली. बागलाण तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपालिका नामपूर आहे. गावचा भौगोलिक विस्तार झपाट्याने वाढत असून वाढत्या लोकसंख्येला रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात ग्रामपालिका अपुऱ्या निधीअभावी अपयशी ठरत असून शासनाने तात्काळ ग्रामपालिकेचे रूपांतर नगरपंचायतीत करण्यासाठी नामपूर ग्रामपालिका सदस्य मनिंदर सावंत यांनी नुकतीच मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सन 25 मार्च 1937 रोजी नामपूर ग्रामपंचायत स्थापन झाली. 211 मध्ये जी जनगणना झाली तेव्हाची लोकसंख्या 1700 होती आणि आता 30,000च्या पुढे लोकसंख्या गेली आहे. तालुक्यात सर्वात मोठे कारकाज असलेली ग्रामपालिका आहे. मोसम खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून नामपूरची पूर्वीपासून ओळख आहे. व्यापारी दृष्ट्या 52 खेड्यांचे नेटवर्क नामपूरला जोडले गेलेले आहे. खेड्यापाड्यावरील बहुसंख्य लोक नामपूरलाच वास्तव्य करतात. 10-12 नववसाहती निर्माण झाल्या आहेत. आजच्या घडीला नामपूरची लोकसंख्या 30,000पेक्षा पुढे गेली असून मतदार संख्या 18,000 पेक्षा जास्त आहे. गावात 6 वॉर्ड असून एकूण 17 सदस्य निवडून येतात. 13-10-2026 ऑक्टोबर नामपूरवासी यांचे लक्ष शासनामार्फत येणाऱ्या ग्रामपालिकेचा निधी गावाच्या मूलभूत सुविधा सोडवण्यासाठी अपुरा पडत असून नागरिकांच्या मूलभूत सुविधा सोडवणे लोकप्रतिनिधीला व प्रशासनाला कठीण झाले आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यातील कळवण, त्र्यंबकेश्वर, ओझर, देवळा या आधी ग्रामपालिका होत्या. आता नगरपंचायत झालेली आहेत. मग नामपूर नगरपंचायत होण्यास अडचण काय? सक्षम राजकीय नेतृत्वाच्या अभावाने इतके दिवस नामपूर नगरपालिका होऊ शकली नाही अशी खंत जाणकार नागरिक व्यक्त करत आहे. देवळा न्यूजसाठी प्रतिनिधी श्याम जाधव, बागलाण. नमस्कार, मी शरद नेरकर. नामपूरला नगर पंचायत व्हावी म्हणून नामपूरचे सामाजिक कार्यकर्ते मनिंदर सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि साधारणतः तिचा निकाल 13 ऑक्टोबर 26 रोजी लागण्याची शक्यता आहे. सुनावणी होईल ती आणि त्याच्यात नामपूरकरांना पंचायतीसाठी न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. नागपूरचा जर विचार केला तर एक मोठ्या लोकसंख्येचं हे गाव आहे. 16 गाव काटवण, अनेक खेडे नामपूरशी संपर्कात आहेत. नामपूरचा विचार केला तर ते तालुका दर्जाचं गाव आहेच, पण या ठिकाणी शासनाच्या या लक्षात आल्यामुळे नामपूरला तालुका दर्जाच्या अनेक सुविधा निर्माण अगोदरच केलेल्या आहेत. पण नामपूरचे नगर पंचायत जर झाली तर नामपूरला पुरेसा निधी मिळेल आणि हा निधी जर मिळाला तर अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. रस्ते असतील, वीज असेल, गावातल्या अनेक नागरी सुविधा असतील, या सुद्धा आपल्याला कायमस्वरूपी मिळणार आहे. नगरपंचायत जर झाली तर निधी वाढवून मिळेल आणि हा जर वाढवलेला निधी आहे तो जर समजा पुरेसा मिळाला तर नामपूरच्या दृष्टीने एक ते विकासात्मक बाब निर्माण होईल. नामपूरचा आठवडे बाजार असेल, नामपूरचा कांदा बाजार असेल, नामपूरची व्यापारी पेठ असेल, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर नामपूर आजच नगर पंचायतीच्या दृष्टीने अत्यंत प्रबळ दावेदार आहे आणि म्हणून नामपूरला नगर पंचायत मिळावी अशी नामपूरकरांची खूप पूर्वीची मागणी आहे आणि ती पूर्ण व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. सध्या नामपूरला ग्राम विकास अधिकारी हे पद कार्यरत आहे, पण जर नगर पंचायत झाली तर मुख्याधिकारी हे पद मंजूर होईल आणि मुख्याधिकारी हे जर पद मंजूर झालं तर नामपूरची कायदा सुव्यवस्था ही अबाधित राहील आणि त्याला चालना मिळेल. आणि म्हणून नामपूरला पुरेसा निधी मिळण्याच्या दृष्टीने, नामपूरचा विकास होण्याच्या दृष्टीने नामपूरला नगर पंचायत होणे अत्यंत गरजेचे आहे ही मी शासनाला विनंती करतो आणि नामपूरला न्याय द्यावा अशी शासनाला विनंती पुन्हा करतो.